नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज दीपावलीनिमित्त मी गावी गेली होती। आईने माझ्यासाठी इथे तिखट पुरी म्हणजेच कोंडबळी बनवली। ही कोंडबळीची रेसिपी अगदी सोपी आहे, पण गावाकडे आईच्या हातची चव चाखायला काही वेगळीच आहे। त्यासाठी आईने इथे 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे धने याची पूड बनवून घेतली। बरोबरच 10-12 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्या। ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले। व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि बनवलेला पावडर मसाला टाकून घेतला। बरोबरच 2 चमचे हळदी पावडर टाकून घेतली। आता याच्यामध्येच आवश्यकतेनुसार लागण एवढा मिरचीचा ठेचा टाकून घेतला। मिरचीचा ठेचा जरा जास्तच तिखट होता, त्याच्यामुळे इथे थोडा कमी प्रमाणात वापरला। आता चवीपुरते मीठ म्हणजे साधारण 2 चमचे एवढे मीठ टाकून घेतले। आता तुम्ही इथे पाहू शकता की हिरव्यागार हातामध्ये बांगड्या घालून आई जेव्हा अशी पीठ चोळून चोळून मळते ना, तेव्हा त्या पिठाला किंवा ते बनवलेल्या पदार्थाला जेवढी चव येते ती चव जगामध्ये कुठेही चाखायला मिळत नाही। त्यामुळे तर मुली सासरी जरी गेल्या तर एवढी चव चाखण्यासाठी आईकडे जातात। आता आईने इथे थोडे थोडे करून पाणी घातले आणि पीठ व्यवस्थित घट्ट असे मळून घेतले। आई मला इथे टिप्स देत होती की जेवढे तू पीठ चांगले चुरून घेशील तेवढ्या पुऱ्या खमंग आणि टेस्टी होतात। त्याच्यामुळे कधीही पीठ एकदम पिठामध्ये पाणी घालून मळू नकोस, तर थोडे थोडे पाणी घाल आणि मौसूद असा गोळा मळून घे। आईने पण सेम त्याच प्रोसेसने थोडे थोडे पाणी घातले आणि घट्टसर असा चांगला मौसूद गोळा बनवायला सुरू केला। आईच्या या हाताने जो गोळा बनत होता तो पाहत पाहत मी आईवर छान गप्पा देखील मारत होती। आता इथे काय झाले की आईकडून कोथिंबीर टाकायची राहून गेली होती, तर आईने लास्टला याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि छान असा मौसूद गोळा मळून घेतला। तुम्ही पाहत असाल की ते गोळा दोन्ही हाताने आई किती छान मळत आहे। आता याच्या पुऱ्यासुद्धा तेवढ्याच टेस्टी होणार आहेत। तुम्हाला जर अशी चव चाखायची असेल तर तुम्ही गावी जाऊन आईच्या हातची चव नक्की चाखा, तुम्हाला नक्की आवडेल। आता इथे छान गोळा बनवून तयार झाला होता। मी ते दाखवले की ते मौसूद झाला आहे। 10-15 मिनिटांनंतर आईला मदत म्हणून मी पुऱ्या लाटायला घेतल्या। आता इथे माझी आत्या पुऱ्या तळत होती, पण मला सांगत होती की छोट्या छोट्या पाऱ्या घेऊन लाट, पण मला तशा लाटता येणार नाहीत। पण त्यांचं म्हणणं होतं की जर तू तशी लाटशील तर चारी बाजूनी व्यवस्थित लाटली जाईल। पण मी इथे एकच पारी घेतली आणि मोठी लांब लचक अशी पारी लाटून घेतली। आता या पारीपासून मी 4 पुऱ्या बनवणार आहे। लांब अशी व्यवस्थित लाटून घ्या, जर तुम्ही अशी बनवले तर पटकन होतात। मी आता इथे एका वाटीच्या साहाय्याने छान अशा 4 पुऱ्या कट करून घेणार आहे। आता इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे किती मौसूद अशा छान पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहिले तर सगळ्या सेम आकारामध्ये बनवून तयार आहेत। आता इथे आत्या पुऱ्या व्यवस्थित तेलामध्ये तळून घेत आहे। आता तुम्ही पाहू शकता, जर अशा हातामध्ये बांगड्या घालून जर कोणी आपल्यापेक्षा मोठं अशा छान प्रकारे पुऱ्या तळून देत असेल तर खायला त्याचा स्वाद किती छान येत असेल। कल्पना केली तर राहवत नाही ना, पटकन खावी असे वाटते ना। असेच माझ्या आत्याने छान अशा पुऱ्या तळून घेतल्या। तुम्ही पाहू शकता की तिने एक झाली की एक अशी पुरी सोडली। पीठ इतके मौसूद झाले होते की त्याच्या पुऱ्या टम अशा एकदम छान फुगत होत्या, त्याच्यामुळं खाण्याची इच्छा आणखीनच वाढत होती। इथे थोडे थोडे करून आत्याने इथे सगळ्या पुऱ्या तळायला सुरू केल्या। छान अशा फुगलेल्या पुऱ्यांनी आता इथे एक छान असे ताट भरले होते। आता ह्या भरलेल्या ताटातल्या पुऱ्या पाहून खाण्याची भूक जास्तच वाढत होती। आत्याने पटकन ताट उचलले आणि टोपलीमध्ये ओतले। तुम्ही पाहू शकता एकही अशी पुरी नाही आहे की ती खाली दबली, पटकन त्या टम अशा फुगलेल्या आहेत। बरोबर सगळ्या पुऱ्या इथे तळून झाल्या। कशी वाटली